न्यूज लाईन, अचूक वेधक. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीनं दरवर्षी महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन होत असतं. यावर्षी 99वं साहित्य संमेलन सातारा नगरीत होत आहे. त्याचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रराजे भोसले आहेत, महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, आणि अध्यक्ष आहेत विश्वास पाटील. खरं म्हणजे साताऱ्यामध्ये होणारं हे साहित्य संमेलन 5वं साहित्य संमेलन आहे. म्हणजे साताऱ्यात ही 5वं आणि कराडमधले 2 धरलं तर साताऱ्यामध्ये आत्तापर्यंत 7 साहित्य संमेलनं झालेली आहेत. हा खरं तर सातारचा सन्मान आहे. आम्हा सगळ्या सातारी जनतेचा अभिमान आहे. आम्हाला अभिमानही वाटतो या गोष्टीचा. परंतु या सातारच्या 99व्या साहित्य संमेलनामध्ये सातारा, सांगली आणि एकूणच या परिसरामध्ये ज्यांनी मराठी भाषेला लौकिक प्राप्त करून दिला, ज्यांनी मराठी भाषेला एक गौरव प्राप्त करून दिला, अशा अनेक साहित्यिकांची उपेक्षा झालेली आहे. अशा साहित्यिकांचा सन्मान व्हायला पाहिजे होता, तो झालेला नाही. आणि उदाहरण म्हणून मी फक्त एवढंच सांगेन की जागतिक कीर्तीचे लेखक आणि कलावंत सत्यशोधक अण्णाभाऊ साठे हे मूळचे सातारा जिल्ह्यातले, म्हणजे ज्याला आपण दक्षिण सातारा जिल्हा म्हणत होतो, ज्याला आज सांगली जिल्हा म्हणतात, या सांगली जिल्ह्यातल्या वाटेगावचे अण्णाभाऊ साठे की ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये 11 पोवाडे लिहिले, 14 लोकनाट्ये लिहिली, 14 कथासंग्रह लिहिले, 32 कादंबऱ्या लिहिल्या, 1 नाटक, 1 प्रवासवर्णन लिहिलं. त्यांच्या 7 कादंबऱ्यावरती चित्रपट निघाले. त्या चित्रपटापैकी 3 चित्रपटांना पुरस्कार मिळाले. त्यांच्या फकीरा कादंबरीला पुरस्कार मिळाला महाराष्ट्र शासनाचा. दलित साहित्यातला हा पहिला पुरस्कार आहे. मराठी साहित्याच्या इतिहासात पहिलं जे दलित साहित्य संमेलन झालं त्याचे उद्घाटक अण्णाभाऊ साठे होते. अण्णाभाऊंचा पुतळा, मराठी माणसाचा, लेखकाचा पुतळा रशियामध्ये मॉस्कोला उभा आहे. असा हा जागतिक कीर्तीचा कलावंत आणि लेखक सातारच्या संमेलनामध्ये संयोजकाकडून उपेक्षित राहावा, ही अत्यंत चीड आणणारी आणि खेदजनक अशी गोष्ट आहे. आमचं असं म्हणणं आहे की इथे एखादा परिसंवाद व्हायला पाहिजे होता अण्णाभाऊंच्यावरती. एखाद्या प्रवेशद्वाराला नाव द्यायला पाहिजे होतं, विचारमंचाला नाव द्यायला पाहिजे होतं, पण यातलं संयोजकांनी काहीच केलेलं नाही. आता निदान अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न द्या असा ठराव या संमेलनामध्ये झाला पाहिजे, ही आमची दलित महासंघाची आणि समतावादी सांस्कृतिक चळवळीची मागणी आहे. जर हा ठराव झाला नाही तर आम्ही समारोपाच्या कार्यक्रमामध्ये तीव्र टोकाचं आंदोलन करू असा मी इशारा देतोय. आणि पुन्हा एकदा संयोजकांना सांगतोय, अण्णाभाऊंचा सन्मान करा, त्यांच्या लेखणीचा सन्मान करा, आणि ठराव करताना अण्णाभाऊंना भारतरत्न देण्याविषयीचा ठराव झालाच पाहिजे. स्वागताध्यक्ष शिवेंद्रराजे भोसले आहेत आणि विश्वास पाटील हे संमेलनाचे अध्यक्ष आहेत, म्हणून आम्ही ही मागणी करतोय. विश्वास पाटलांनी नुकतंच अण्णाभाऊंची दर्दभरी दास्तान ही कादंबरी लिहिलेली आहे. चरित्रात्मक कादंबरी आहे. अण्णाभाऊंची व्यथा आणि दुःख त्यांना माहीत आहे. या लेखकाचा सन्मान झाला पाहिजे, हे स्वतः त्यांनी त्या पुस्तकात लिहिलेलं आहे. विश्वासराव, आता सन्मान कसा करायचा ह्यात तुम्ही निर्णय घ्यायचा आहे, आणि हा सन्मान करण्यासाठी ठराव झालाच पाहिजे अण्णाभाऊंना भारतरत्न देण्याचा. अन्यथा दलित महासंघाचे कार्यकर्ते संमेलनात आहेत, एवढंच सांगतो. न्यूज लाईन, अचूक वेधक.